तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे ए, बी व सी एक काम अनुक्रमे 10, 12 व 15 दिवसात पूर्ण करतात. तर ए, बी, सी हे तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाला कोणत्याही सूत्राचा वापर न करता फक्त लसावीने सोडवायचा आहे. म्हणजे जर तुम्ही सूत्र मांडल्या एक्स वाय झेड, मग एक्स गुणिला वाय अधिक वाय गुणिला झेड अशा पद्धतीने जर कराल तर तो प्रश्न खूप मोठा होणार, कॅल्क्युलेशन मोठा होणार, मग वेळ लागणार. तर आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये सोप्या ट्रिक्सने, लसावीच्या ट्रिक्सने सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न काय आहे, म्हणजे ए, बी व सी 10, 12 व 15 दिवसात करत आहे. त्याच्यानंतर म्हणजे सेपरेटली काम करत आहे. ए ला 10 दिवस लागत आहे, बी ला 12 दिवस लागत आहे आणि सी ला 15 दिवस लागत आहे. जर ते तिघेही मिळून एकत्र काम केले तर किती दिवस लागतील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा याला आपण लसावीच्या पद्धतीने कसं सोडवायचं आहे. ए आहे, ए चं काम 10 दिवसाचं आहे, बी आहे, बी चं काम 12 दिवसाचं आहे आणि सी आहे, सी चं काम 15 दिवसाचं आहे. त्याच्यानंतर बघा आता ए ला 10 दिवस लागत आहे, बी ला 12 दिवस लागत आहे आणि सी ला 15 दिवस लागत आहे. आता यांचा लसावी काढा, 10चा, 12चा आणि 15चा लसावी काढा. पण 10, 12 आणि 15चा लसावी 60 येते. त्याच्यानंतर हा 60 ला हे 60 होण्यासाठी 10 ला 6 वेळा गुणावं लागेल, 12 ला 5 वेळा गुणावं लागेल आणि 15 ला 4 वेळा गुणावं लागेल. आता बघा आपण ज्या संख्येला 60 येण्यासाठी ज्या संख्येने गुणलो त्या संख्येची बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. आणि बघा आता आपण जो लसावी काढलेला आहे म्हणजे 10, 12 आणि 15चा लसावी 60 आलेला आहे, यांची बेरीज 15 आलेली आहे. मग 60 ला अंशात ठेवायचा आहे आणि यांच्या बेरजेला छेदात ठेवायचा आहे. 15 ला 60 मध्ये 4 वेळा भाग जात आहे, 15 ला 60 मध्ये 4 वेळा भाग जात आहे, म्हणून हाच तुमचा उत्तर राहील 4 दिवस. म्हणजेच बघा प्रश्न काय आहे पुन्हा एकदा बघा, ए, बी व सी एक काम अनुक्रमे 10, 12, 15 दिवसात करताय. जर ते मिळून करतील तर त्यांना किती दिवस लागणार आहे, 4 दिवस लागणार आहे. बघा आता त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका कामाला ए, बी, सी ला अनुक्रमे 24, 48 व 16 दिवस लागतात. तर ए, बी, सी मिळून ते काम किती दिवसात करतील. मागचा जो प्रश्न होता मी तुम्हाला सांगितलं की त्याला लसावीने कसं सोडवायचं आहे, याला सुद्धा लसावीने सोडवायचं आहे. प्रश्न सारखा आहे, फक्त किंमत बदललेली आहे. तर बघा आता एबीसी चा लसावी घ्यायचा आहे. ए किती दिवसात करत आहे, 24 दिवसात करत आहे. बी किती दिवसात काम करत आहे, 48 दिवसात काम करत आहे. सी किती दिवसात काम करत आहे, 16 दिवसात काम करत आहे. सी 16 दिवसात काम करत आहे. आता बघा 24, 48 आणि 16 ह्या तिघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. म्हणजे यांचा लसावी येणार आहे 48. आणि लसावी कोणत्या पद्धतीने काढायचे, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 48 यांचा लसावी आलेला आहे. आता बघा हे 48 येण्यासाठी 24 ला आपण 2 वेळा गुणलो, 48 ला 1 वेळा गुणलो आणि 16 ला 3 वेळा गुणलो. आता यांची बेरीज करायची आहे, ज्याच्याने गुणलो त्याची बेरीज करायची आहे. 2 अधिक 1 अधिक 3, 2 अधिक 1 3, 3 अधिक 6. आता इथं 6 मांडायचे आहे. 6चा 48 मध्ये किती वेळा भाग जाते, 6 8 48. म्हणजे उत्तर आलेलं आहे 8. किती दिवस, 8 दिवस. 8 दिवस हा तुमचा उत्तर राहील. बघा आता तिसरा प्रश्न आहे. ए, बी व सी एक काम अनुक्रमे 24, 6, 12 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे मागचे 2 जे प्रश्न होते त्याच प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. तर बघा आता ए ला 24 दिवस लागत आहे, बी ला 6 दिवस लागत आहे आणि सी ला 12 दिवस लागत आहे.
त्या तिघांचं हे सेपरेट काम आहे. आपल्याला तिघांचं एकत्रितरित्या काम काढायचं आहे. आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं 2 प्रश्नामध्ये, आता त्याच पद्धतीने करायचं आहे. काय करायचं आहे बघा, एचं काम मांडा. एचं काम आहे 24. बीचं काम मांडा. बीचं काम आहे 6. त्याच्यानंतर सीचं काम मांडा. सीचं काम आहे 12. म्हणजे ए 24 दिवसात करत आहे, बी 6 दिवसात करत आहे आणि सी 12 दिवसात. समजलं तर आता ह्या तिघांचा लसावी करायचा आहे. म्हणजे 24चा 6चा आणि 12चा लसावी करायचा आहे. 24चा 6चा 12चा लसावी 24 येणार. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की लसावी कसं काढायचं. आता हे 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यांचा लसावी जर काढायचा असेल तुम्हाला तर काय करायचं आहे, सर्वात मोठी संख्या कोणती 24 आहे. मग 6ला 24 मध्ये भाग जाते का, जाते. 12ला 24 मध्ये भाग जाते का, जाते. म्हणजे लसावी किती राहणार आहे, 24 राहणार. आता लसावीला अंशात घ्यायचा आहे आणि बघा हे 24 येण्यासाठी आपल्याला 24ला 1 वेळा गुणावं लागेल, 6ला 4 वेळा गुणावं लागेल आणि 12ला 2 वेळा गुणावं लागेल. म्हणजे आपण 24ला 1 वेळा गुणल्यानंतर 24 येणार, 6ला 4 वेळा गुणल्यानंतर 24 येणार आणि 12ला 2 वेळा गुणल्यानंतर 24 येणार. आता यांची बेरीज करायची. 1 4 5 आणि 2 7. ठीक आहे. आता बघा 7. आता 7चा किती वेळा भाग केलेला आहे, 7 त्रिक 21. पूर्ण भाग 24 मध्ये पूर्ण भाग जाणार नाही. आणि नेहमी जे कामाचे दिवस असतात निघलेले ते परीक्षेच्या ऑप्शन मध्ये दशांश पूर्णांकात राहत नाही, दशांश अपूर्णांकात राहत नाही, व्यवहारिक अपूर्णांकात राहते. तर लक्ष द्या, आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर व्यवहारिक अपूर्णांकामध्ये किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढायचं आहे. मग याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढताना काय करायचं आहे, हा व्यवहारिक अपूर्णांक आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करा. 7 त्रिक 21. आता 21 गेले 24 मधून किती उरले, 3 उरले आणि खाली 7 असेल. म्हणजे 3.7 दिवस लागतील तिघांना ए बी व सी ला मिळून काम करायचं.